विद्यार्थी मित्रांनो, 12वी आपण सुरू केलं. मग आपण काय केलं, रोटेशनल डायनॅमिक्स नावाचा टॉपिक सुरुवातीला घेतला. प्रत्येक टॉपिकला 11वीचा बेस आहेच. खरं तर मला कळत नाही काय ठिकाणी काय क्लासवाल्याने 11वीच घेतलेलं नाही आणि एकदम ते 12वीला ते शिकवणार आहेत. कसं शिकवणार ते त्यांना माहीत, पण आपण तसं नाही केलेलं. 11वीचा बेस घेऊन आपण 12वीला सुरू करत असताना एक मोठा टॉपिक आहे तो रोटेशनल डायनॅमिक्स. जुन्या सिलेबसचा विचार केला तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या मोठ्या 2 टॉपिकला कंबाईन केल्यानंतरचा एक टॉपिक तयार होतो, तो म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स. परत काय केलं आपण, ऑसिलेशन नावाचा एक टॉपिक घेतला. तो पण तसा बऱ्यापैकी मोठा आहे, पण तो बेस आहे खरं तर फिजिक्सचा. आणि परत एक अवघड आणि मोठा सेकंड सेक्शनमधला टॉपिक झाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मला काय करायचं आहे, पहिल्यांदा काय टॉपिक्स घ्यायचे, तर नंतर मला तुम्हाला MCQची सुरुवात करायची आहे. माझं वैशिष्ट्य काय आहे, तुम्हाला जर बेसिक क्लिअर झालं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कळतील. ते नुसतं शिकवलं झालं, मी शिकून मोकळा झालो, नाही होत तसं करणार पण नाही. त्यामुळे अगोदर टॉपिक्स थिरॉटिकल घेऊयात, नंतरच्या काय भागामध्ये आपण त्याचं CET सुरू करूयात. नसल समजा नोव्हेंबरमध्ये जर नशिबानं कॉलेज सुरू झालं, क्लास सुरू झाले, तर आपण मग तिथं परत एकदा त्या टॉपिकचं सिनॉप्सिस घेऊन मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं तुम्हाला प्रिंटआउट देऊन समोरासमोर बसून घेऊयात ना. फार फायदा आहे ते, आणि होईल मला वाटतं आता ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नक्की होईल. कारण आता जवळजवळ सगळं सुरू झालं आहे. फक्त देऊळ आणि कॉलेज हे 2 महत्त्वाचे जे घटक आहेत जिथं समूह संसर्ग होऊ शकतो. पण मला अजूनही बऱ्याच वेळा कळत नाही, ST मध्ये आता डबल शेजारी बसतात. मास्क कुणाकडे असतो नसतो काय कळत नाही खरं तर. पण चालू झाली त्यांनी ST, काय पर्याय नव्हता ना, त्यांनी चालू केली. सगळीकडे ST चालू झाल्यात, कुठं पण जातात आता. त्यामुळं कदाचित पुन्हा भविष्यात थोडा काय विचार करून सॅनिटाईज करून काय तर तुम्हाला रिस्ट्रिक्शनसाठी घालून नोव्हेंबर किंवा डिसेंबरला 12वी तर 10वी 12वी नक्की सुरू करतील. आणि त्यावेळेस आपण काय करतोय, अगोदरचं जे शिकलोय त्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये रूपांतर करीत बघतोय. म्हणून मी विचार काय केला, अजून एक असा टॉपिक आपण तुम्हाला सुरू करूयात की जो टॉपिक खरं तर 12वीच्या असणाऱ्या टॉपिकसाठी 11वीचा बेस आहे. मला एक्झाम्पल्स घ्यायची, मी पुन्हा तर टॉपिक थोडं शिकवायचं थांबवणार आहे. काय तास नुसते एक्झाम्पलचे तयार करणार आहे. थोडा स्पॅन होऊ द्या ना, जरा थोडं पचायची सवय लागूयात, मग अवघड आपोआप समजत जातं. एकदम मोठा घास आपल्याला पचणार नाही, कारण मी तुमच्या समोर नाही आहे, मी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. त्यामुळे उगाचच काय तर केलं असं नाही होणार. मी ते करणार तर आहे 100%, तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोचवणार आहे. तशी ती पोचवत असताना मी टॉपिकचं एक नाव लिहिलं आहे. टॉपिकचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. 12वीचा असणारा हा टॉपिक आहे आणि 11वीचं नाव आहे करंट थ्रू द कंडक्टर्स. तोच टॉपिक पुढे घेऊन जायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर तो कळला असेल, तो जर करेक्ट तुमच्या डोक्यात बसला असेल, तर तुम्हाला 12वीतला करंट इलेक्ट्रिसिटी कळेल किंवा याच्यावरचे MCQs कळतील. अदरवाईज कळणारच नाही. काय शिकवायचं आपल्याला इथं, काय कॉन्सेप्ट आहेत, कुठल्या पद्धतीनं जायचं आहे. मुळात मी तुम्हाला काय करणार आहे, आज या असणाऱ्या लेक्चरला तुमची धूळ झटकणार आहे. तुमचं 11वीचं करंट इलेक्ट्रिसिटी थोडक्यात तुमच्या समोर मांडणार आहे. मग 12वीकडे आपल्याला वळायचं आहे. त्याशिवाय मी 12वीकडे वळणारच नाही. मग मला काय विचार करावा लागेल की त्या ठिकाणी जर या पद्धतीने विचार करायचा झाला, इंट्रोडक्शनचा विचार करायचा झाला, तर यातली पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची टर्म जर कुठली असेल, ती जी टर्म आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक करंट. कसं ते बघा, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक करंटचा विचार करतो त्यावेळेस ती जी संकल्पना आहे, कारण टॉपिकचं नावच मुळात आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी आहे. 2 टॉपिकमधला फरक नक्की लक्षात ठेवा, कारण अगोदरचा टॉपिक चार्जेसशी रिलेटेड होता, आत्ताचा पण टॉपिक चार्जेसशी रिलेटेड आहे. दोघातला फरक काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा फरक असा आहे, मी वाक्य कसं केलं होतं बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट अ रेस्ट.
आणि ज्यावेळेस मी करंट इलेक्ट्रिसिटीचा विचार करतो त्यावेळेस माझं वाक्य असं असतं, करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द चार्जेस इन मोशन. मोशनमध्ये असणाऱ्या चार्जचा अभ्यास करणं म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी, आणि रेस्टमध्ये असणाऱ्या चार्जचा अभ्यास करणं म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता या घडीला या टॉपिकमध्ये आपल्याला चार्जला मोशनमध्ये असताना सगळ्या संकल्पनेचा विचार करत जायचा आहे, त्याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स आपल्याला बघायच्या, आणि तशा बघत असताना मग आपण पहिल्यांदा विचार करूयात इलेक्ट्रिक करंटचा. एक सोपं वाक्य आहे खरं तर, जनरली मी ते नेहमी सांगतो. ते वाक्य आपण पार अगदी शिकतोय असं शिकलेलं असतो, माहिती असतं आपल्याला. करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, करंट कॅनॉट फ्लोज थ्रू द इन्सुलेटर. वाहकामधनं करंट जातो आणि दुर्वाहक जे असतात, ज्याला आपण बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी या नावानं ओळखतो, मग प्लॅस्टिक असेल, एबोनाईट असेल, ग्लास असेल, एअर असेल, याच्यातनं करंट नाही वाहत. एअरमधनं वाहतो कधीतरी हाय पोटेन्शियल डिफरन्स झाल्यानंतर, विजा म्हणजे तो असतो, पण तात्पुरता आपण समजूया एअर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग तसं जर असेल तर मग विचार आपल्याला करावा लागतो की बाबा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरमधनं तिथं असणारा तो जो करंट का वाहतो, ह्याच्यामध्ये खरं तर या पद्धतीनं असणारे हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि असं असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे, कंडक्टरमध्ये असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉन्सचा जर समजा आपण नुसता विचार केला, कन्सिडर करूयात पेन म्हणजे कंडक्टर आहे, याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत नाही, त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरमधला जो करंट आहे तो करंट नसतोच. ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर इन अ स्टेट ऑफ रँडम मोशन, कसे पण कुठं पण कसे पण चाललेले असतात. मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, आता मात्र त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जायला सुरुवात होतात, आणि असं होता होता आपल्यासमोर एक फॉर्म्युला येऊन जातो, आणि तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजे I इज इक्वल टू Q अपॉन टी किंवा NE अपॉन टी. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, कारण इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. तसं तिथं बघितलं जात असताना आपल्याला ह्यातल्या 11वीतल्या कॉन्सेप्टला घेऊन जायचं आहे. त्या कॉन्सेप्ट घेतल्याशिवाय मी 12वीतला करंट इलेक्ट्रिसिटी जर कळू शकत नसेल, कारण आपल्याला नुसतं कुठं शिकायचं आहे, मला CET द्यावीच लागणार आहे. चालू झाली CETची परीक्षा, JEEची झाली, नीटची झाली, निकाल लागल 5 ऑक्टोबरला. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या टॉपिकचा विचार करायचा झाला तर 100% लक्षात ठेवावं लागतं, CETला पर्याय नाही. नो एक्सक्यूज, नो अल्टरनेटिव्ह. कुठलंच कोर्ट ऐकायला तयार नसतं. मग CETसाठी आपल्याला अशा कॉन्सेप्टची गरज आहे. नुसतं मला ते वाक्य पाठ करून नाही चालत, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. कशाला पाठ करतो तो, आता करू नको ना. फॉर्म्युला पाठ कर, I इज इक्वल टू Q बाय टी NE अपॉन टी. कारण ज्यावेळेस आपण या पद्धतीने विचार करतो त्यावेळेस आपल्याला अनेक संकल्पनेला घेऊन पुढं जावं लागतं. आता इथं काय होतं, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या मोशनचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये अजून एका संकल्पनेचा विचार करावा लागतो. ती जी संकल्पना आहे ती म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. बॅटरी जोडतो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विभवांतर लावतो. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ड्रिफ्ट होतात, ते ढकलले जातात. ढकललेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक प्रकारची व्हेलॉसिटी अक्वायर करतात. ती जी व्हेलॉसिटी आहे त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणतात. आणि VDचा फॉर्म्युला काय आहे, J अपॉन NE. पाठ करा हा आता फॉर्म्युला. कसा आला, 11वीचं पुस्तक उघडा, नसल तर पाठ करा. VD म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, VD म्हणजे J अपॉन NE. आणि आपण Jचा विचार करतो त्यावेळेस J म्हणजे काय आहे ते पण आपल्याला कळावं लागतं. याला म्हणतात करंट डेन्सिटी. आणि याचा विचार करत असताना J म्हणजे I अपॉन A. I म्हणजे करंट, A म्हणजे एरिया, क्रॉस सेक्शन. किती संकल्पना येत जातात बघा. एक इलेक्ट्रॉन फिरतोय आता,
म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करंट, मी फक्त नाव काय लिहिलं इलेक्ट्रिक करंट, मला तीच संकल्पना महत्त्वाची आहे. नुसतं डेफिनेशन नाही केलं, त्याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्सला आपण सुरुवात केली आणि तशा त्या टर्म्स इथं केल्या जात असताना आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी झालं, क्यू म्हणजे एन ई अपॉन टी झालं, व्ही डी म्हणजे ड्रिफ्ट व्हॅलॉसिटी झालं. ड्रिफ्ट व्हॅलॉसिटी म्हणजे वेन पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस कंडक्टर द व्हॅलॉसिटी अक्वायर्ड बाय अन इलेक्ट्रॉन. त्या कंडक्टरला पी डी अप्लाय केल्यानंतर करस्पॉन्डिंग असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जी व्हॅलॉसिटी अक्वायर करतात त्याला ड्रिफ्ट व्हॅलॉसिटी म्हणतात. आणि त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना ड्रिफ्ट केलं जातं, ते ढकलले जातात. ढकलत असताना व्ही डीचा फॉर्म्युला काय, जे अपॉन एन ई. जे म्हणजे काय करंट डेन्सिटी, आय म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट, ए म्हणजे काय एरिया. आपण बघत जायचं आहे, फॉर्म्युले लिहित जायचं आहे, वहीचं पान उघडच ठेवायचं, कारण प्रतिकूलता असल्याशिवाय अनुकूलता येत नाही. काल परत एक मंगळवेढ्यातली एक बातमी मी त्या पेपरमध्ये वाचली होती. खरं तर धाकट्या भावानं थोरल्या भावाला MS आर्थो केलंय. घरची परिस्थिती नसताना प्रतिकूलता असली का ना अनुकूलतेकडे वळतं माणूस. डॉक्टर केलं, सोपं नाही, खर्च प्रचंड होता ना, त्यानं कष्ट केले धाकट्या भावानं आणि थोरल्या भावाला केलं, तो राज्यामध्ये आला. आपण इमॅजिन नाही करू शकत ना. डॉक्टरची मुलं डॉक्टर होतील की, त्यांना पैसा असतो, काय अडचण नाही येत. पण एखाद्या शेतकरीचा, एखाद्या मजुराचा, एखाद्या गरीब घराजीला पोरगा ज्यावेळेस कुठंतरी IAS ऑफिसर होतो, कलेक्टर होतो, PI होतो, DYSP होतो, कौतुकास्पद आहे. मला तर असं भरून येतं ते बघितल्यानंतर. काल तर ती वाचली बातमी तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या धाकट्या भावाला आपल्याला शिकवलं हे, त्यामुळे शिकला पाहिजे, त्याला काहीच पर्याय नाही. किती पण काय पण होऊ द्यात, इकॉनॉमी वीक असो नाही तर स्ट्रॉंग असो, शिक्षण शिक्षण शिक्षण, हार्डवर्क हार्डवर्क हार्डवर्क. मग हिथं जर आपण या पद्धतीनं बघितलं तर मग नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला करंट डेन्सिटीचा विचार करताना आय अपॉन ए. आता मग विचार साध्या साध्या गोष्टीचा करूयात. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंटचा विचार करतो त्यावेळेस ती जी क्वांटिटी आहे, ती क्वांटिटी कसली क्वांटिटी आहे, ती स्केलर आहे. मग बऱ्याच जणांचं जरा थोडंसं कन्फ्युजन असतं. एक्सटर्नल सर्किटमध्ये कन्व्हेन्शनल डायरेक्शन जी नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे असते. हे कन्फ्यूज करणारी वाक्य तुम्हाला नेहमी त्रास देतात. कन्व्हेन्शनल करंट कुणाला म्हणतात? इलेक्ट्रॉनच्या फिरण्याच्या दिशेच्या अपोजिटला जो जी दिशा आहे ती कन्व्हेन्शनल करंटची झाली. कन्व्हेन्शनल करंट कसा असतो तर तो बॅटरीच्या पॉझिटिव्हकडनं बॅटरीच्या निगेटिव्हकडे असतो, इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनच्या अपोजिट असतो. पण जर समजा मी त्या ठिकाणी सेलचा किंवा बॅटरीचा विचार केला तर तो मात्र निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे असतो. कुठला करंट असतो? तो कन्व्हेन्शनल करंट आहे. नक्की लक्षात ठेवा. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रॉन फ्लोची दिशा विचारात घेतली आणि तशी ती विचारात घेत असताना एक्सटर्नल सर्किटमध्ये ती निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे आहे आणि मी जर सेलचा विचार केला तर ती पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे आहे. म्हणजे उलटं सुलटं इतकं जंबल्ड होत राहतं ते. अशा ह्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या टॉपिकमध्ये या संकल्पनेचा विचार आपल्याला नक्की करायचा आहे. कारण मला काय होतं, नुसतं इलेक्ट्रिक करंट सुरू केला आणि ते नाही त्याला महत्त्व राहत. मला ह्या सगळ्या टर्म्स त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. मला ते माहिती असावं लागतं. म्हणजे कदाचित त्या ठिकाणी मी असा विचार केला की मला इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग एखादं एक्झाम्पल विचारलं, मी मुद्दामून CET ओरिएंटेड पण घेतोय. R एवढ्या रॅडियसनं जर समजा हा इलेक्ट्रॉन फिरतोय, इलेक्ट्रॉन फिरतोय ना, म्हणजे रेट ऑफ चेंज इन चार्ज झालाच की, फ्लो ऑफ चार्ज झाला. असा विचार इथं केला जात असताना मला याला फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करायचं झालं तर ते कसं करता येतं, हाही भाग महत्त्वाचा झाला. कारण आपण काय करतोय, नेहमी CETला बरोबर घेऊन चालतोय, नुसतं मोकळं नाही चालत. म्हणजे मी जर याचा विचार करायचा झाला तर आयचा फॉर्म्युला माझा काय आहे, Q अपॉन T झाला, म्हणजे E अपॉन कॅपिटल T झाला. कॅपिटल T का? एक रेव्हॉल्युशन पूर्ण करणार आहे तो. आणि तसं जर असेल तर मग E अपॉन T झालं ना. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ती जी संकल्पना आहे ती संकल्पना या पद्धतीनं पण घ्यावी लागते. मग टीचा विचार करावा लागतो. बाबा व्हॅलॉसिटी म्हणजे काय असतं तर डिस्टन्स अपॉन टाइम असतं. डिस्टन्सचा विचार केला तर तो या पद्धतीनं फिरणार आहे. म्हणजे तो एकामध्ये डिस्टन्स किती फिरणार आहे, 2πr अपॉन कॅपिटल T झालं. ही झाली व्हीची किंमत. मला टीचा विचार करायचा आहे.
टीचा विचार करताना 2πr/v झालं, म्हणजे आयचा विचार करताना मग EV अपॉन मग हे 2πr झालं. कित्येक वेळा हे जे फॉर्म्युले आहेत ते इतके पाठ करावे लागतात आपल्याला, अनेक संकल्पनेत ते वापरावे लागतात. म्हणजे नुसतं मला करंटची व्याख्या कळली आणि मला हे फॉर्म्युले कळले म्हणजे मला करंट इलेक्ट्रिसिटी कळला असं नाही होत. याच्यामध्ये मला विचार कुठला करावा लागतो, बाबा Q/T आहे, E/T आहे, S/T आहे, 2πr/v आहे. बरे कसं आलं ते मी सांगितलं. लक्षात काय ठेवायचं बाबा, जर समजा इलेक्ट्रॉन ओरिएंटेड आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलंच गेलं तर तसं असणारं ते एक्झाम्पल सोडवताना या संकल्पनेमध्ये ईची किंमत किती घेणार आपण, 1.6 × 10⁻⁹ सरळच आहे ना. मग तुम्हाला व्ही दिला असेल, रॅडियस दिली असेल, अँगस्ट्रॉनमध्ये दिले असेल तर मीटरमध्ये करा. 1 अँगस्ट्रॉन इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर माहिती आहे आपल्याला, त्याचा वापर करा, उत्तर काढा, करंटचं उत्तर मिळत. म्हणजे आपण या संकल्पनेमध्ये या पद्धतीनं ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करंटचा विचार करतोय, असा विचार इथं केला जात असताना मग आपल्याला करंट म्हणजे काय, त्याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स कुठल्या या नक्की विचारात घ्याव्या लागतील. खरं तर एखादं जर सर्किट सिंपल असेल तर मग आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विचार कुठला करावा लागतो, एक शास्त्रज्ञ आहे की ज्याच्याशिवाय करंट इलेक्ट्रिसिटी पूर्णच होऊ शकत नाही, तो शास्त्रज्ञ म्हणजे ओहम, आणि त्यानं मांडलेलं वाक्य म्हणजे ओहम्स लॉ. करेक्ट आहे. एखाद्याला विचार सांग त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म, तर तो काय सांगतो की सर सोपं आहे की व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल. आम्ही 10वीतच बघितलंय ते, 12वीत तर बघितलंयच तुम्ही, बरोबर आहे. हे इतकं सोपं वाक्य आहे खरं तर, त्याचा अर्थ मात्र फार वेगवेगळ्या पद्धतीने विचारात घ्यावा लागतो. कारण मी जर याचं स्टेटमेंट करायचं ठरवलं तर माझं वाक्य असं असतं, इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस इट. वाहकाची भौतिक अवस्था जर कायम असेल तर वाहकाच्या दोन टोकामधनं वाहणारी विद्युतधारा विभवांतराला समानुपाती असते. हे वाक्य आहे, ते वाक्य तिथं महत्त्वाचं ठरतं आणि त्या वाक्याचा वापर करावा लागतो. व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल. हे इतकं महत्त्वाचं वाक्य असताना यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, वाहकाची भौतिक अवस्था म्हणजेच फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम. का? कारण असं वाक्य इथं तयार करत असताना आपण काय केलेलं असते, याचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, याची लेंथ कॉन्स्टंट आहे, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट आहे, करस्पॉन्डिंग असणारं जे मटेरियल आहे त्याचा पण विचार केला आहे. या सगळ्या गोष्टी जर स्थिर असतील, कॉन्स्टंट असतील तर मगच व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून ज्यावेळेस ओहम नावाच्या शास्त्रज्ञानं हे वाक्य तयार केलं तसं ते वाक्य तिथं तयार करताना त्यानं 100% याच संकल्पनेचा आधार घेतला, या वाक्याचा आधार घेतला आणि त्या वाक्याच्या आधाराचा वापर करून त्यानं मग त्या ठिकाणी आयला व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल कसं त्याचं उत्तर दिलं. हे सगळं इतकं महत्त्वाचं असताना मग आपण काय करतो, आपल्याला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ओहम्स लॉ आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडायचं ठरवलं तर ते पण मांडता आलं पाहिजे, कारण तो त्याचा मुख्य भाग आहे. म्हणजे काय, व्ही इज इक्वल टू कडे जात असताना आय आर करावं लागतं. आर एक कॉन्स्टंट आहे, याला रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर या नावानं ओळखतात, ज्याला वाहकाचा रोध म्हणतात. रोध म्हणजे विरोध. याला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी या नावानं ओळखतात. मग असं जर झालं तर मी जर समजा एखादं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं ठरवलं तर माझा जो ग्राफ आहे तो स्टँडर्ड मेथडनं बघितला तर तो असा यायला पाहिजे, पण ठराविक वेळानंतर तो असा येतो आणि मग कळतच नाही, अरे व्ही ला आय तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, मग तो जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन पाहिजे. तसा तर तो तिथं दिसतोय आपल्याला, पण परत पुढं का, याचं कारण या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला इथंपर्यंत करावा लागतो. इथंपर्यंत ते तसंच राहतं.
कारण आपण काय करतोय, सध्या विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक करंटचा करतोय. इलेक्ट्रिक करंटचा विचार करताना मग या सगळ्या टर्म्स आपण बघितल्या 11वीतल्या. 11वीला घेऊन 12वीत जायचं म्हणजे मग आपल्याला जास्त, त्यातला आपण फक्त सिनॉप्सिस बघतोय. म्हणजे 12वीला जाताना 11वीची धूळ झटकून पुढं गेलं का मग काय नाही सर, सोपं आहे ते, कळतंय आम्हाला, आता येते, असं होत राहतं ना. आर म्हणजे रेजिस्टन्स आहे. मग रेजिस्टन्स असेल तर मग हा ग्राफ झाला. इथून पुढं का, याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देतो. इथं नक्की लक्षात ठेवायचं आहे, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर डिपेंड कुणाकुणावर असतो, तो अवलंबून कुणाकुणावर आहे. इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर, लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया अँड मटेरियल. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल वाढवत चाललो, त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्याचं टेम्परेचर वाढायला लागलं. तुम्ही कधी पण बघा, बारकी तार घ्या, सेलच्या 2 टोकाला जोडा, तिथं सुद्धा तार अशी लाल होऊन जळताना दिसते. साधा सेल, करंट जास्त झाला का करस्पॉन्डिंग असणारं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं का रेजिस्टन्स वाढला, रेजिस्टन्स वाढला का करंट कमी झाला. म्हणून हा जो ग्राफ आहे हा इथून पुढं व्हीला पुढं पुढं वाढवत असताना करंट मात्र कमी दाखवतोय. त्याचं कारण ते आहे, तिथून पुढं ओहम्स लॉ ओबे नाही होत. म्हणजे ही संकल्पना क्लिअर जर नाही झाली तर मी काय करणार आहे, मला नाहीच काय नाही येणार, ती क्लिअर व्हावी लागेल. त्यामुळे 100% पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला विचार करत असताना ओहम्स लॉचा विचार करायचा आहे. ओहम्स लॉचा विचार करताना या कॉन्सेप्टचा विचार करायचा आहे. या कॉन्सेप्टचा विचार करत असताना त्या असणाऱ्या रेजिस्टन्सचा विचार करायचा आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर डिपेंड्स ऑन टेम्परेचर, लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया. तसं जर तिथं असेल तर मग मला नक्की गणिताच्या साहाय्यानं सुद्धा या ठिकाणी सांगावं लागतं की बाबा अवलंबून तर आहे, कसं अवलंबून आहे ते पण महत्त्वाचं आहे ना. तर पहिल्यांदा जर विचार केला तर त्या ठिकाणी नक्की लक्षात ठेवा, तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स टेम्परेचरचा विचार केला तर तो टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. एखाद्या कंडक्टरचं टेम्परेचर वाढल्यानंतर करस्पॉन्डिंग असणारा जो रेजिस्टन्स आहे तो वाढतो. मी जर करस्पॉन्डिंग असणाऱ्या लेंथचा विचार केला तरी 100% लक्षात ठेवा, लेंथला सुद्धा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डोक्यात ठाम ठेवा, कारण ही जी गणितं आहेत आणि तशी ती गणितं कशी असतात. समजा 2 मीटर लांबीचे तार आहे, रेजिस्टन्स 10 ओम आहे. 4 मीटर लांबीची तार झाली, रेजिस्टन्स किती असेल, आपण पटदिशी करतो. 2 मीटरला किती आहे 10, 4ला किती 20, नाही होतच. इथं नक्की लक्षात ठेवा, लेंथ ओरिएंटेड आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस बदललेला जो रेजिस्टन्स आहे त्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याचा आधार घ्यावा लागतो. लिहून ठेवा कुठं, 11वीतला आहे ते, 12वीतलं नाही, पण 12वीला येतंय ते. किती पटीनं त्या वायरची लांबी आपण वाढवली त्याचा वर्ग करा. वर्गाला ओरिजिनल रेजिस्टन्सनं गुणा, मग जो रेजिस्टन्स येतोय त्याचं उत्तर लिहा. समजा दुपटीनं असेल तर 2चा वर्ग करा, 4 झाला. तिपटीनं असेल तर 3चा वर्ग 9 झाला आणि त्याला ओरिजिनल रेजिस्टन्सनं गुणा. असंच कायचं उत्तर मी आता तुम्हाला सांगत नाही बसणार आहे. ही एक टेक्निक करण्याचं, असंच काचं उत्तर तुम्हाला 11वीतल्या पुस्तकात दिलंय सोडवून गणित. पण त्याचं टेक्निक आता आपण लक्षात ठेवायचं झालं तर आपण नक्की काय म्हणायचं, बदललेला रेजिस्टन्स जर काढायचा झाला तर पटीचा वर्ग करा, ओरिजिनल रेजिस्टन्सना गुणा, तुम्हाला रेजिस्टन्स बदललेला त्याचं उत्तर मिळेल, 100% उत्तर मिळेल. मग या पद्धतीनं आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा विचार करावा लागतो. तिथं लक्षात ठेवायचा आहे, हा जो रेजिस्टन्स आहे तो क्रॉस सेक्शनल एरियाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. त्याची पण गणितं सोडवताना तीच संकल्पना वापरायची. म्हणजे आपण काय डोक्यात घ्यायचं, लेंथचा विचार केला तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, टेम्परेचरचा विचार केला तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, क्रॉस सेक्शनल एरियाचा विचार केला तर ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे.
म्हणजे आपल्याला 11वीतल्या ही जे संकल्पना आहेत या संकल्पनेचा आधार घेऊन 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 पुढे जावं लागतंय. मग पुढं काय, अजून काय आहे ना याच्यात. आपण ज्यावेळेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेजिस्टन्सचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये अजून एका टर्मचा विचार करावा लागतो आणि ती सुद्धा टर्म आपल्याला इथे विचारात घ्यावी लागेल. कुठली टर्म आहे तर ती जी टर्म आहे ती म्हणजे कंडक्टन्स. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टन्सचा विचार केल्याशिवाय रेजिस्टन्सचा विचार करता येत नाही किंवा रेजिस्टन्सचा विचार केल्याशिवाय कंडक्टन्सचा करता येत नाही. काय नातं आहे दोघांमध्ये, सिम्बॉल कुठला आहे, के. एखाद्या कंडक्टरचा विचार करत असताना त्याचा जर रेजिस्टन्स जास्त असेल तर कंडक्टन्स कमी, कंडक्टन्स जास्त असेल तर रेजिस्टन्स कमी. हे दोघे एकमेकाला उलटे आहेत, युनिव्हर्सली आहेत. म्हणून आपण इथं जर बघितलं तर तिथं असणारा तो जो कंडक्टन्स आहे तो रेजिस्टन्सला युनिव्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यामुळे के इज इक्वल टू 1/r आलं. मग एककाचा विचार करायचा झाला तर दोघांच्या एककाचा विचार आपल्याला करावा लागेल. मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेजिस्टन्सच्या एककाचा विचार करतो त्यावेळेस तुम्ही पडदिशी मला म्हणणार की सर त्याचं जे एकक आहे ते ओहम आहे. पण कदाचित असं करून सुद्धा करता येतं. V इज इक्वल टू IR आहे, R इज इक्वल टू V/I आहे, व्होल्ट पर एम्पियर असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एकक आहे ते तयार करता येईल. म्हणजे आपण खरं तर तिथं असणारं ते एकक तयार करत असताना फॉर्म्युलाचा आधार घेऊन तयार करू शकतो, वेगवेगळ्या संकल्पनेचा आधार घेऊन तयार करता येतं. रेजिस्टन्सचा विचार करत असताना कंडक्टन्सचा विचार करायचा आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. आणि तसं जर झालं तर केचं जे एकक आहे ते कदाचित 1/ओहम येईल, कदाचित ओहम रेस टू मायनस येईल किंवा मो येईल किंवा सिमेन्स नावाच्या शास्त्रज्ञानं येईल. यातलं कुठलंही एकक आपल्याला विचारलं जाऊ शकतं, MCQ मध्ये येतं. सगळेच आले तर ऑल ऑफ दिसला क्लिक करा, गोल करा, इट डिपेंड्स, ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपण याचा विचार करायचा झाला तर रेजिस्टन्सचा विचार करावा लागतो, कंडक्टन्सचा विचार करावा लागतो. आणि हे करता करता याच्यामध्ये अजून एक टर्म सगळ्यात महत्त्वाची येते, कारण ती तर टर्म सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यावरची गणितं 12वीत पण आहेत, 11वीत तर आहेत पण 12वीत पण आहेत. कसा विचार करायचा आपल्याला बघा. आपण इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड शिकतोय. इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड शिकत असताना आपल्याला याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची टर्म असते आणि ती जी टर्म आहे त्या टर्मचं नाव आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. मी फक्त तुमची धूळ झटकायचा प्रयत्न करतोय, याला थोडक्यात तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करतोय. आणि तसं तिथं दिलं जात असताना रोचा फॉर्म्युला काय, RA/L. 11वीतला फॉर्म्युला आहे, 12वीत वापरावा लागणार आहे. मग ह्याचं एकक पण हे असं का आल्याचं उत्तर आपण 11वीत बघितलेलं असतं. ते आता मी नाही सांगत बसत. मी आता फक्त तुम्हाला CET ओरिएंटेड सिनॉप्सिस घालायचा प्रयत्न करतो डोक्यात तुमच्या. रोचा विचार केला तर RA/L आहे, आरचा विचार केला तर ओहम आहे, एचा विचार केला तर मीटर स्क्वेअर आहे, एलचा विचार केला तर मीटर आहे. हे कॅन्सल होईल, ओहम मीटर येईल. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एकक आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स ते एकक झालं ओहम मीटर. याला दुसऱ्या एका नावानं ओळखतात. ते जे नाव आहे ते म्हणजे त्याला म्हणतात रेजिस्टिव्हिटी. महत्त्वाची टर्म आहे. याला अपोजिटकडे जात असताना आता आपण ती जी टर्म आहे ती टर्म तिथं वापरतो, त्याला म्हणतात कंडक्टिव्हिटी. आणि कंडक्टिव्हिटीला सिम्बॉल असतो सिग्मा. इंग्लिशमधलं 6, मराठीतलं 9 म्हणजे रो. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टिव्हिटीचा विचार करतोय, कंडक्टिव्हिटीचा विचार करत असताना सिग्मा इज इक्वल टू 1/रो येतं. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. तितकीच महत्त्वाची टर्म आहे. याचं जसं आहे महत्त्व तसं त्याचं पण आहे. मी ज्यावेळेस स्पेसिफिक रेजिस्टन्सचा विचार केलेला असतो त्यावेळेस तसा विचार तिथं करत असताना माझं वाक्य कसं असतं बघा. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑफ द कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ते वाक्य इतकं महत्त्वाचं आहे. मी म्हणतो 11वीची परीक्षा कशी झाली आणि काय झाली सोडून द्या तात्पुरतं, काय त्याचा विचार नका करू.
मला 12वीमध्ये ह्या वाक्याचा अर्थ कसा येतो बघा, कारण ते पण तसंच महत्त्वाचं आहे. मी रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल करत असताना कदाचित मी एखादं समजा मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याच्यावरचं एखादं विचारलेलं तुम्हाला सांगायचं ठरवलं, ते कसं असेल बघा. एक तार आहे, याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स रो आहे. आता काय केलं, या तारेचे सारखे 3 तुकडे तयार केले सारख्या लांबीचे. म्हणजे जर समजा याची लांबी एल असेल तर या ठिकाणी ती जी तार आहे त्याची जी लांबी आहे ती लांबी मी आता अशी केली. आणि ते वाक्य समजा असं आलंय, ए वायर ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स रो is divided into 3 equal parts, then each part has specific resistance, असं त्याने विचारलं. मग आपण पटपट ह्या सोपं आहे, एक कागद घेतो, झटाझटा जाता L/3 वगैरे करतो, कॅल्क्युलेशन करतो. ऑप्शनमध्ये असते रो/3, 3 रो, रो स्क्वेअर किंवा रो. एवढं सगळं ऐकत असताना आपल्याला कॅल्क्युलेशन करायला भाग पाडलं गेलं, आणि तसं जर तिथं भाग पाडलं गेलं तर मग आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यावरनं विचार करावा लागेल की ह्याचं उत्तर काय. फार विचार करतो आपण, किती 45 सेकंदात एक MCQ सोडवावा लागतो. माझं वाक्य कसं होतं बघा, द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ द कंडक्टर, असं वाक्य सुरुवात आहे. मुळात आता डोक्यात ठेवायचं की बाबा स्पेसिफिक रेजिस्टन्स त्याच्या मटेरियलवर अवलंबून असतो. हे जे 1000 तुकडे करा की काय फरक पडतो, उत्तर किती असणार. प्रत्येक तुकड्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स रोज. नो नीड ऑफ कॅल्क्युलेशन इज देअर. अनेक ठिकाणी फसगत करतात. म्हणजे अगदी कधी कधी आपण असे लहान लहान काय तर ते उखाणे घेतो किंवा कुडी घालतो. मग काय जर म्हणतात, असं मला एकदा लहान मुलगा आला, मला म्हणला की सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांग. 3 मुंगे आहेत आणि त्या पुढं चालल्या. बरं, मग पहिल्या मुंगीच्या पाठीमागे तिला तुझ्या मागे किती मुंगे आहेत, तर ती म्हणली 2. मधल्या मुंगीला विचारलं तुझ्या पुढं मागे किती आहे, तर ती म्हणली पुढे काय आणि मागे काय. तिसऱ्या मुंगीच्या विचारलं तुझ्या मागे किती मुंगे आहेत, तर ती म्हणल्या खूप आहेत. यातलं उत्तर बरोबर कोणाचं. म्हटलं कुणाच पहिले 2 बरोबर, तिसरं कसं बरोबर असं कसं काय असू शकतं. म्हणले असंच आहे. म्हणले त्याला म्हटलं कसं काय असू शकतं, तू उत्तर दे. काय नाही म्हणला, तिसरी मुंगी खोटं बोलत होती. म्हणजे आपण काय करतो, इतक्या लहान लहान संकल्पनेतनं उगा विचार करायला तिसरीकडे वळतो. तसं इथं होतं ना, एक साधी संकल्पना, याच्यामधनं आपण पुढं चाललोय आणि असं पुढं जात असताना मग आपल्याला कारण नसताना त्या गणिताकडे ढकललं जातं. ते नका ना, आपल्याला ढकलायचं नाही जाय तिथं. तेव्हा आपण विचार करायचा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या स्पेसिफिक रेजिस्टन्सचा, रोच्या फॉर्म्युल्याचा, RA/L चा. त्याच्यावरनं बरीच गणित आहेत म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला आता मी हे सांगितलं. अनेक संकल्पना आहेत या टॉपिकमधल्या. आपण फक्त स्टार्ट केला आता फेज, म्हणजे ज्याला पुश म्हणतो आपण, बटन दाबले गाडी जाता, नुसतं स्टार्टर मारला, पुढं जायचं आहे आपल्याला. 11वीचं सगळं जे महत्त्वाचं आहे ते मी तुमच्यासमोर टाकणारच आहे. त्याच्याशिवाय मी 12वीकडे वळणारच नाही. उद्या एखादा पिरियड आपण 11वीचाच घेतोय. आज मात्र आपण या ठिकाणी नक्कीच थांबतोय. मुळात तसा विचार करायचा झाला तर करंट इलेक्ट्रिसिटीचा हा माझा पहिलं लेक्चर आहे. 12वीतल्या करंट इलेक्ट्रिसिटीचं पहिलं लेक्चर आहे. आपल्याला 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटीचे आता लेक्चर सुरू करायचे आहेत, आपण करतोय. परत एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही अभ्यास करतायच, करायला लागणारच आहे, त्याला पर्याय नाही. त्यामुळं करत राहा. थोडे टॉपिक झाल्यानंतर आपलं जरा थोडंसं रूट किंवा ह्या असणाऱ्या मोबाईलला अजून जरा जास्त रुळल्यानंतर, अजून बराच काळ आहे आपल्यासमोर, समोरासमोर आलं तरी असू द्यात किंवा नसेल तरी आपण MCQ जे आहे त्याचं डिस्कशन नक्की घेणार आहोत, घ्यावं लागेल आपल्याला. मी खरं तर फिजिकली जवळ समोरासमोर याची वाट बघतो, मी ती जास्त सोपं जातं. पण तो काळ बघूयात कधी येतोय. नशिबानं आला तर फार चांगला आहे, कारण आम्हाला पण सारखं असं नुसत्या मोबाईलवरनं नेटवरनं कंटाळवानं होत जातं शिकवणं. तसं नाही झालं तर मोबाईलवरनं आपण MCQज एक्झाम्पलचं नक्कीच टॉपिक घेणार आहोत. कुठले टॉपिक राहणार आहेत, कशी टर्म राहणार आहे ते नक्की नाही माहिती. त्यावेळेस ते आपल्याला कळेल. आज या टॉपिकमधल्या पहिल्या लेक्चरसाठी इथंच थांबतोय. नंतरचं लेक्चर, याच्यानंतरचं लेक्चर 11वीसाठीच आपण घेतोय.
धन्यवाद.